बनण्याची अपेक्षा बाळगणारा मायकल जॅक्सन, ज्यांनी स्वतःच्या बोटावरती आणि स्वतःच्या ओठावरती जगाला फिरकायला तयार केलं. अपेक्षा फक्त एकच आहे, त्याला 150 वर्ष आयुष्य जगायचं होतं. हुशार माणसात तुम्ही म्हणून थोडस आतमध्ये जाऊन बोलतो महाराज, लक्ष देऊ नाही का, वेळ कमी आपल्याकडं. 150 वर्ष जीवन जगायची अपेक्षा बाळगणारा मायकल जॅक्सन 12 डॉक्टर बरोबर ठेवले. एक महाराज, एक 12 डॉक्टर बरोबर ठेवले. हात खराब झाला हात देणारा माणूस आहे, पाय खराब झाला पाय देणारा माणूस आहे, हृदय खराब झालं हृदय देणारा माणूस आहे, डोळा खराब झाला डोळा देणारा माणूस आहे. अशी सगळी माणसं सांभाळली त्याने. पण ज्या दिवशी भगवंताचं बोलावणं आलं ना, वयाच्या 49व्या वर्षी हृदयाची गती मंद पडली ने जगाचा निरोप घ्यावा लागला. राहायला कोण आला इथं? कोण राहायला आला महाराज? 9208 कोटी रुपयांची इस्टेट असणारा विजयपत सिंगानिया, गौतम सिंगानिया पोरानं बाहेर काढलं आणि 12,000 कोटी रुपयांची इस्टेट माघारी सोडून एकट्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला. 2-3 दिवसापूर्वी ओळखता का नाही तुम्ही? इथं राहायला कोण आला महाराज? म्हणून सांगतो, आहे तोपर्यंत गोड जीवन जगा. गेल्याच्या नंतर सुद्धा आठवण आली डोळ्यामधून 2 अश्रूचे थेंब आले पाहिजे महाराज. इस्टेट प्रॉपर्टी काय मातीत घालता? आज भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जमलो. तुम्ही सगळी प्रेमाची मंडळी जमला. श्रीकांत भाऊ असतील, विजय भाऊ असतील, गोड अशा प्रकारच्या सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि सगळेजण इथं तुम्ही उपस्थित राहिला. हे प्रेमापोटी राहिला का 500-500 रुपयाच्या नोटा दिल्या तुम्हाला? बोला, दुसरं काय लागतं महाराज? अंतःकरणातलं प्रेम द्यायला शिका. आहे तोपर्यंत गोड जीवन जगा. जेव्हा त्या भगवंताचं बोलावून येईल तेवढे हातातला घास हातात राहील, मुखात जाईल याची शाश्वती नाही. एकदा त्याचं बोलावणं आलं, तुम्ही कोणी असा, आमदार असा, खासदार असा, पंतप्रधान असा, नाही तर राष्ट्रपती असा, येथे पुरो नाही आले अवतार बोला. जिथं देवाचे अवतार राहिले नाही तिथं आपण टिकणार आहे का? आजही दुःख वाटतं महाराज. माणसं आपल्यातून निघून जातात, त्याने अंगावरती काटा उभा राहतो. पण थोडस मुळात जाऊन बघा महाराज. अहो, जन्माला येतं पिंपळाचं झाड, जन्माला येतं वडाचं झाड, बरोबर ना? पाहिलं असेल तुम्ही, काय कमी आहे पिंपळाच्या झाडेला? प्रचंड पाणी आहे महाराज. पाणवठ्याच्या कडेला जन्माला आलेलं पिंपळाचं झाड. तात्या मला सांगा, झाड जगतं कशावरती? पाणी आणि सूर्यप्रकाश, 2 गोष्टी लागतात. कोणाला जगायला? म्हणा महाराजाला जगायला. कोणाला जगायला? झाडाला जगायला. हा, लक्ष देऊन ऐकायचं फक्त. थोडाच वेळ आपल्याकडे राहिलेच मुळात 32 मिनिटं. हा, मी 32व्या मिनिटाच्या पलीकडे जाणार नाही बरं का. झाड जगतं 1 पाण्यावरती आणि 2 बोंबाला. आता कायच करावं? सूर्यप्रकाश सांगितलं ना मी, सूर्यप्रकाशावरती. 2 गोष्टीवरती झाड जगतं. पण एक काळ असा येतो महाराज, पाणवठ्याच्या कडेला झाड असतं आणि ऊनही प्रचंड असतं, पण तरी सुद्धा ते झाड जातं. याला आपल्या मराठी भाषेत आपण वठणं म्हणतो. काय म्हणतो? वठत का? तुमच्याकडे झाड वठत? इथले का पाकिस्तानचे तुम्ही? हा, उबळत. हा, उबळत. हा, चला उबळत तर वठणं म्हणतात, उबळणं म्हणतात, बरोबर ना? जात झाड, मराठीत सांगतो, जात. त्याला राहता येत नाही, जगतं पाणी आणि सूर्यप्रकाशावरती. पाणी भरपूर आहे, सूर्यप्रकाशही भरपूर आहे, तरी सुद्धा जावं लागतं. याला निसर्गाचा नियम असं म्हणतात. जन्माला आला एक जण महाराज राजा म्हणून या मृत्यू लोकामध्ये, आणि
तपश्चर्या केली भगवंताची, भगवंत प्रसन्न झाले. माग काय मागायचे, काय मागायचे म्हणून काय विचारता. तो म्हणला मला मरणच नको. आता मरण नको म्हणल्याच्या नंतर देवाने सांगितलं, हे बघ बाबा, जिथं जन्माला आला त्याला मृत्यू लोक असं म्हणतात. इथं आलं की जावंच लागतं. देव असू नाही तर देवाचा बाप असू, तुला सुद्धा जावंच लागेल. दुसरं काहीतरी माग. मग म्हणलं मला जास्त वरती दे, वर दे मला भरपूर. ठीक आहे म्हणले, देतो वर, देतो. काय वर देऊ म्हणला, घरात मरण नको, बाहेर मरण नको. देव म्हणले तथास्तु. म्हणले माणसाने मारलं नाही पाहिजे, जनावर नाही मारलं नाही पाहिजे. देव म्हणले तथास्तु. म्हणले आकाशात नको, जमिनीवरती नको, अस्त्रांनी नको, शस्त्रांनी नको, दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको. एवढे वर मागून घेतले. आहे का आपल्यात, बसलंय का पुढं, राहता आलं. काय नाव, हिरण्यकश्यप. ज्यावेळी भगवंताचं बोलावणं आलं महाराज, देवानं अवतार घेतला आणि मारणार तेवढ्यात सांगितलं, देवा तू मला मारू शकत नाही. म्हणले मारू शकत नाही का बाबा. अरे म्हणले मला वर आहे, वर. तात्या देवानं सांगितलं किती वर असू दे तरी पण वर जावंच लागतं. किती वर असू दे तरी पण वर जावंच लागतं. बोल वर काय, घरात मरण नाही, बाहेर मरण नाही. म्हणले तुला उमऱ्यावर धरलाय. उमरा घरात का बाहेर, महिला मंडळ. धड घरात नाही, धड बाहेर नाही. म्हणले पुढं बोल. म्हणले माणसाने मारलं नाही पाहिजे, जनावरांनाही मारलं नाही पाहिजे. म्हणले मी माणूसही नाही, जनावरही नाही. पुढं बोल. म्हणले अस्त्राने मारलं नाही पाहिजे, शस्त्राने मारलं नाही पाहिजे. म्हणले मी तुला नखानी फाडणारे, नख अस्त्रातही मोडत नाही, शस्त्रातही मोडत नाही. पुढं बोल. म्हणले दिवसाही मारलं नाही पाहिजे, रात्री मारलं नाही पाहिजे. म्हणले याला संध्या वेळा म्हणतात, मराठी त्याला संध्याकाळ म्हणतात. दिवस म्हणावं तर उजेड नाही, रात्र म्हणावं तर अंधार नाही. बोल म्हणले पुढं. आता म्हणले काय बोल, मारण काय, जावं लागलं महाराज, इथं राहता येत नाही. म्हणून सांगतो, आहे तोपर्यंत गोड जीवन जगा. आहे तोपर्यंत, गेल्याच्या नंतर आठवण आली ना, डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या पाहिजे. आज एका पिताश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जमलो. कधी जरी निवांत बसतील, यांची 2 लेकरं श्रीकांत दादा असतील, विजय दादा असतील, कधी निवांत बसतील ना, पर नातवंड पावलेली येतात. एवढं सगळं आई आहेत. कधी जरी निवांत बसतील ना, तरी डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्याशिवाय राहणार नाही. का, कारण एक फक्त पाठीवरती शब्बासकीची थाप टाकून शब्बास म्हणणारा बाप जर या जगात नसेल तर तीव्रता जास्त आहे महाराज. हे कमवायला काय पाहिजे दुसरं. आपण गेल्याच्या नंतर आठवण आली तरी डोळ्यातून अश्रूच्या धारा याव्यात, असं जीवन असावं माणसाचं. नाहीतर पाहुणे आहोत आपण, काही काळापुरते आलो आणि नंतर निघून जाणार महाराज. प्रीतीचे आपण प्रवासी, नियतीचा हा खेळ सारा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. अगदी गोड असावं माणूस. जेव्हा बोलावलं येईल तेव्हा निघून जावं, पण आहे तोपर्यंत एवढं छान असावं. जी जुनी स्वतःच्या धनाने दुसऱ्या आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. गोड जीवन असावं माणसाचं. गेल्याच्या नंतर आठवण आली तरी डोळ्यामधून अश्रूच्या धारा याव्यात, असं जीवन असावं. आणि असं जीवन जगता जगता गळ्यात पवित्र तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदन टिळा, हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळ आणि मग या आयुष्याचा शेवट असावा. लोक आम्हाला अहंकाराने सांगतात महाराज, लोक आम्हाला अहंकाराने सांगतात महाराज, दारात उभी असलेली गाडी माझी आहे, ती दिसते ना ती जमीन माझी आहे, ते घर आहे ना ते माझे. पण मी सांगतो अहंकार घेऊन जाता कुठं गड्यांनो. ज्या दिवशी बोलावून येईल त्या दिवशी अंगावरती हरकचं कापड घातलं जातं, सरमाण खाली टाकलं जातं, बांबू टाकले जातात, 3 रुपयाचा गुलाल, 3 रुपयाचा बुकान, 3 रुपयाची सुतळी. याच्या पलीकडे काय येतं आपल्या बरोबर. अहंकार धरतो महाराज आपण. अहंकार धरला राजा सिकंदरानं. जग जिंकलेला राजा सिकंदर जेव्हा 4 पायाच्या खटेवरती पडलाय आणि 4 पायाच्या खटेवरती पडून हजारो वैद्य हकीम समोर बसले. एवढ्या वैद्याने हकीमांना
सिकंदरला सांगितलं ऐका, जो कोणी मला 3 वर्षाचं आयुष्य देईल ना त्याला मी माझं अर्ध राज्य प्रदान करतो. अर्ध राज्य म्हणजे त्यांनी काय राळेगणमध्ये फक्त गुंठा नव्हता घेता, शिरूर मध्ये बिल्डिंग नव्हती घेतली, मग अख्खं जग जिंकलं राजा सिकंदरानं. आणि शेवटी म्हणतो मला फक्त 3 वर्षाचं आयुष्य द्या. पण काय आश्चर्य, काय वैशिष्ट्य महाराज, एकही वैद्य आणि एकही हकीम समोर येऊ शकला नाही महाराज. वाईट वाटलं राजाला, वाईट वाटलं राजाला. वाटलं माझ्याकडून अपेक्षा जास्त झाल्या, जरा अपेक्षा जास्त झाल्या, मी जास्त दिवस मागितले. राजानं शिपायाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, बरं का तुषार महाराज, शिपायाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, ओ शिपाई महाराज ऐका, यांना सांगा जाऊ द्या 3 वर्ष, मला 1.5 वर्षाचं तरी आयुष्य द्या, मी माझं अर्ध राज्य प्रदान करतो. पण काय आश्चर्य महाराज, तरी सुद्धा कोणी समोर आलं नाही. राजाला वाटलं बक्षीस कमी पडत असेल. राजानं सांगितलं ऐका, जो कोणी मला 3 महिन्याचं आयुष्य देईल ना त्याला मी माझी अख्खी स्टेट प्रॉपर्टी देतो आणि अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर होतो. तरी सुद्धा एकही वैद्य एकही हकीम समोर आला नाही महाराज. शेवटी एक वैद्य बाबा उठले, काठी टेकवत टेकवत, काठी टेकवत टेकवत राजापाशी आले आणि राजाला सांगितलं, हो राजा साहेब बोला, एक सांगू का तुम्हाला, इथं बसलेले जेवढे वैद्य आणि हकीम आहेत ना, एवढ्या वैद्य आणि हकीमांपैकी एकही वैद्य आणि एकही हकीम तुम्हाला एकही श्वास देऊ शकत नाही. राजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. ज्या गोष्टीसाठी मी आयुष्यभर पळालो त्यातली एकही गोष्ट माझ्या कामा आली नाही. शेवटी शिपायाला बोलवलं आणि सांगितलं, एक काम कर रे बाबा, जेव्हा माझी तिरडी उचलतील ना तेव्हा माझे 2 हात कडनी मोकळे सोड. त्याने विचारलं, का हो राजे साहेब? सिकंदरानं सांगितलं, कळू दे या जगाला, ज्याने जग जिंकलं असा राजा सिकंदर येताना सुद्धा हात हलवितच आला, जाताना सुद्धा हात हलवितच गेला, बरोबर काही सुद्धा नाही. मी त्या राजा सिकंदराचं नाही सांगत, इथं बसलेले राजे सिकंदर कधी जागे होणार? 5 गेले, 50 गेले, 75 गेले, कोणी आज उद्यावरती आलं महाराज, काय बरोबर नेता येणार? आता तरी पुढे आजी उपदेश, 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 आता तरी विठ्ठल काय बरोबर आहे महाराज, काही नाही. साधू संत सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. कमवलेली प्रॉपर्टी इथंच राहील गड्यांनो. आज माझं सांगणं तुम्हाला थोडंसं जड वाटेल, पण अंतःकरणपूर्वक सांगतो. सिकंदर गेला, बरोबर नेता आलं नाही. रावण गेला, त्यांना निसून होतं, बरोबर नेता आलं नाही. आपल्याकडे कुठेतरी मनाने येते तरी जपायला शिकताय तुम्ही. पण सांगू का, त्यातला पण मनी बरोबर सांगता येत नाही. काय बरोबर येतं? तू यहाँ मुसाफिर है, ये सराय फानी है, 4 रोज की मेहमा तेरी जिंदगानी है. 4 दिवस आपला अहंकार आहे.
कॉलर टाईट 4 दिवस आहे महाराज, कडक साडी अंगावरती 4 दिवस आहे, आणि तोळ्या तोळ्याने चढवलेले दागिने 4 दिवस अंगावरती आहे. फक्त आपण पाहुणे आहोत प्रवीण महाराज. तू यहाँ मुसाफिर है ये सराय फानी है, 4 रोज की मेहमान तेरी जिंदगानी है, जम जमी जर जेवर कुछ ना साथ आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, जानकर भी अनजाना बन रहा है दीवान, अपनी उम्र तन पर तन रहा है दीवान. जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत आपण अहंकार गाजवतो, पण सांगतो महाराज बाकीचा अहंकार सोडून द्या. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा आणि सुंदर जीवन जगा. किती सुंदर जीवन जगा. गेल्याच्या नंतर आठवण आली ना तरी सुद्धा माणसाच्या डोळ्यातून 2 का होईना अश्रूचे टिपूस येतील असं जीवन जगा. आज एक पिताश्री आपल्यातून निघून गेले, त्यांच्या जाण्याने या सर्व कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला. काय असतं महाराज, माणूस आहे तोपर्यंत किंमत नाही. मी आजही सांगतो, आज त्यांची 2ही लेकरं येतात, सगळे कमी नसेल, प्रॉपर्टी इस्टेट प्रॉपर्टी सगळं असेल. महाराज कार्यक्रमाचं नियोजन करायचं, तात्या मला फोन केला, त्यांनी म्हणलं कसं करायचं, म्हणलं असं असं करावं लागेल. मागचा पुढचा विचार न करता एका शब्दात हा म्हणले सगळं नियोजन केलं. आज एवढं सगळं केलंय महाराज. पण मला सांगा, एवढं सगळं नियोजन पाहायला त्यांचे वडील आहेत का? बोला बोला. आपल्याला इथं आहे तोपर्यंत दुःखाची तीव्रता आहे, पण इथून गेल्याच्या नंतर सुद्धा आयुष्यभर बाप नसल्याची खंत खांद्यावरती घेऊन आयुष्यभर जीवन जगायचे, त्याला बाप असं म्हणतात. महाराज आहे तोपर्यंत समजून घ्या. आम्ही कीर्तनाला गेलो, लोक आम्हाला आवर्जून सांगतात महाराज एवढं सगळे कमी काहीच नाहीये, पण एवढं सगळं पाहायला आमचे वडील पाहिजे. खामगाव साईडला वर्ष श्राद्धाला गेलो राहुल महाराज. वर्ष श्राद्धाला गेल्याच्या नंतर खूप मोठं नियोजन केलं. जोडीदाराच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध, कंपन्या वगैरे सगळं चांगलं खरीदारी. गेल्याच्या नंतर बसलो आपण, कसं बसलो तात्या, कसं बसलो गप्पा मारता मारता मी नाव वगैरे विचारलं, नाव वगैरे सांगितलं. बारका गडी मला नाव सांगत होता, मोठा सांगता सांगता रडायला लागला. मी म्हणलं दादा रडायचं काय, त्या इथं कोण राहायला आला? एक दिवस तुझ्या वडिलांना जावं लागलं, एक दिवस मला जावं लागेल, तुला जावं लागेल, कोण राहायला आलं? त्यांना सांगितलं महाराज माणसं जातात त्याचं वाईट वाटत नाही, पण जाण्या जाण्याच्या सुद्धा परी येतात त्याचं वाईट वाटतं. म्हणलं झालं काय? कोरोना सारखा काळ पाहिला आम्ही, सगळं काही चांगलं होतं. सहज एके दिवशी वडिलांना सर्दी झाली म्हणून मी गोळी आणायचं म्हणून सांगितलं. बारका गडी म्हणला गोळी कशाला आणतो दादा, डॉक्टर ओळखीचा आहे, जाऊन इंजेक्शन घेऊन ये. हसत हसत वडील डाव्या बाजूला बसले, मी गाडी चालवायला बसलो आणि आम्ही दोघं पण दवाखान्यामध्ये गेलो. दवाखान्यात गेलो, डॉक्टरनी लांबूनच पाहिलं की सांगितलं पलीकडे पोरगा आहे, चेक करा, चेक करून या मगच मी इंजेक्शन देईल. मी तसं इंजेक्शन देणार नाही, काळच खराब होता महाराज तो. वडिलांना पाठवलं, चेक केलं. हसत गेलेला माझा बाप मात्र दबदबलेल्या डोळ्याने एका बाजूला उभा होता. मी जवळ जायला लागलो, मला हाताने खुणावलं, महाराज जवळ येऊ नको, माझ्या जवळ येऊ नको. मी विचारलं काय झालं? काही नाही, मी पॉझिटिव्ह आलो, जवळ येऊ नको माझं, एवढं सांगितलं. मला लांब उभं केलं, खिशातला मोबाईल काढला छोटा आणि वडिलांच्या हातावरती टेकवला. आतली खोली दाखवली वडिलांना आणि खोलीमध्ये वडील निघून गेले. पहिले 2-3 दिवस गेले, आमचं बोलणं चालणं होत होतं, पण विशेष काही बोलणं चालणं झालं नाही. 4थ्या दिवशी जेव्हा आवाज खोल गेल्यासारखं वाटलं तेव्हा विचारलं बाबा काय झालं, काय अडचणी? बापानं डबडबलेल्या डोळ्यानं आणि डोळ्यातून आलेल्या अश्रूंनी सांगितलं दादा मला इथला घास सुद्धा गोड लागत नाही. तिथं पोरांच्यात बसायची सवय लागली, नातोंडात उड्या मारायची सवय लागली, इथं पंचपक्वानाचं ताट येऊ दे, पण मला यातला घासही गोड जात नाही, घशाच्या खाली जात नाही माझ्या घास. घरून डबा पाठवता आला तर पण 2 दिवस डबा पाठवला, पण 2 दिवस डबा पाठवल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी फोन केला, फोन उचलला नाही. डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर साहेब वडील कॉल उचलत नाहीत माझा. मागचा पुढचा विचार न करता डॉक्टरनी सांगितलं आहे का तुमच्या वडिलांनी 2 तासापूर्वी जगाचा निरोप घेतला, या आणि फक्त अस्थि घेऊन जा. आजही निवांत बसलो की डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात. सगळे मला कंपन्या येतात, पैसा आहे, अडकाय, जीवाला जीव देणारा भाऊ माझ्या मागे उभा आहे, आई माझ्या मागे उभी आहे. पण कधी जरी निवांत बसलो ना तरी खरंच बापाची आठवण झाल्याच्या नंतर डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात. एवढं सगळं वैभव पाहायला फक्त वडील पाहिजे होते. महाराज वर्ष श्राद्धानिमित्त सगळं केलंय, 2-2.5 हजार लोकांचं जेवण केलंय. जेवढं वडिलांना आवडत होतं ना तेवढे पक्वान बनवले, तेवढे आचार्य, तेवढे महाराज सगळं चांगलं केलंय. 2 मिनिटासाठी फक्त बाप खाली येईल का एवढं पाहायला? बोला. मग मला असं वाटतं ज्यांचे गेले त्यांचे जाऊ द्या, आहे त्यांनी प्रेम करायला शिका.
महिला मंडळीला बाप थोडासा लवकर कळतो लग्न असतं ना लग्न आता ज्यांनी मुलीची लग्न केली तात्या त्यांच्या लक्षात येईल तोपर्यंत नाही एकदा पोटचा गोळा ज्या वेळेस लग्नाला येतो ना तेव्हा बापाला पोरगी कळते आणि पुरीला बाप कळतो महाराज जेव्हा पुरीचं लग्न असतं ना कधी पहाटे न उठणारा बाप चहाच्या पोटावरती कार्यालयामध्ये हजर असतो बरोबर की नाही जोडीदार उभा राहतो आणि सांगतो शमराव एवढा खर्च करू नका कर्ज होईल बाप 2 वाक्यात सांगतो होऊ द्या कर्ज पोरीच्या लग्नाच्या खांद्यावरती किती कर्ज असू द्या एक दिवस संपून जातं राहत नाही बरोबर ना महिला मंडळ आणि काय आश्चर्य महाराज सगळ्या पाहुण्यारावण्यांना जेवून जा म्हणणारा बाप मुर्गी वाट लावताना सुद्धा उपाशीच असतो त्याला बाप असं म्हणतात कधी कळला बाप आपल्याला कोणीतरी 5, 10, 15, 20 किलोमीटर वरून कसली तरी काळी खैरी बांडी पोरगी 4-2 मेसेज करते आणि फोन करते म्हणून आपलं पोरग करणं बाण 100 म्हणू नका 200 म्हणू नका 400 म्हणू नका रुपयाच्या कॅडबऱ्या घेऊन त्या पोरीपर्यंत जातं कधीतरी थोडंसं आपल्या आईकडे बघा कधीतरी आपल्या बापाकडे बघा यांच्यावरती प्रेम करायला शिका जोपर्यंत ही माणसं आयुष्यात आहेत ना तोपर्यंत यांची किंमत नाही जेव्हा निघून जातील ना तेव्हा मात्र किंमत कळाल्याशिवाय राहणार नाही बरोबर ना आज ही दोनही लेकरं आहेत श्रीकांत दादा असतील विजय दादा असतील कधी निवांत बसल्याच्या नंतर आठवण येईल डोळ्यातले अश्रू सोडून काही नसेल तुमच्यासारखी प्रेम करणारी माणसं आहेत पण इथे येतोपर्यंत आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत बरोबर ना इथे येतोपर्यंत इथून गेल्याच्या नंतर सुद्धा आयुष्यभर त्यांना या दुःखाला सावरायचंय म्हणून या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना देव खरं तर पाहिल्याच्या नंतर वाईट वाटलं भाऊंच्या मागे त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत रुक्मिणी आहे 7 जन्म बरोबर राहायच्या अनाबाका घेतलेल्या असतात महाराज 7 जन्म बरोबर राहायच्या अनाबाका घेतलेल्या असतात सप्तपदी बरोबर चालून आलेले असतात पण ज्यावेळी आयुष्याचा डाव मधून सोडावा लागतो ना त्यावेळी दुःखाची तीव्रता थोडीशी जास्त असते किती जास्त असते महाराज सकाळी आईनं उठावं लेकराला हाताला धरावं शाळेला सुट्टी म्हणून आणि घेऊन जावं घेऊन गेल्याच्या नंतर स्वतः वावरात काम करावं आणि 2 लेकरं आंब्याच्या झाडाखाली खेळतायत खोटा डाव म्हणला खोटा संसार म्हणला खोटा विहीर खांदली खोटी जमीन केली खोटी ऊसाची लागवड केली आणि एवढा सुंदर चाललेला खेळ खोटा स्वयंपाक केला एक जण खोटा नवरा झाला आणि खोटी बायको झाली भातुकलीचा खेळ चालू झाला महाराज दिवस संपला आईचं काम संपलं आईने हाक मारले दादा चल घरी आणि काय आश्चर्य महाराज विहीर जागेवरती राहिली बायको जागेवरती राहिली चपाती जागेवरती राहिली सगळं जागेवरती सोडून जसा दादा निघून जावा ना तसं आयुष्यामधून भाऊ या निघून गेले कधीतरी निवांत आठवण येईल ना आपल्या जोडीदाराची तेव्हा मात्र डोळ्यातून अश्रूच्या धारा येतील राजा बदला मला समजली शब्दा वाचून भाषा माझ्या नशिबा सवे बोलते तुझ्या हातच्या रेषा त्या राणीच्या डोळ्यात तेव्हा त्या राणीच्या डोळ्यात तेव्हा दाटून आले पाणी अर्ध्यावरती डाव मोडला धुरी एक कहाणी भातुकलेच्या खेळामधले राजा निकराने अर्ध्यावरती डाव मोडला धुरी एक कहाणी तुम्ही आम्ही इथं आहे तोपर्यंत दुःखात सहभागी आहोत पण इथून गेल्याच्या नंतर पण एक जोडीदार नसल्याचं दुःख आयुष्यभर बाळगायचे खरं तर रुक्मिणी आईला आणि मला असं वाटतं लोक गेल्याच्या नंतर खूप शोक व्यक्त करतात पण आहे तोपर्यंत प्रेम करायला शिका मी आई बापांची सेवा करणारा सांगणारा महाराज नाही पण सांगतो तुम्हाला कधीतरी निवांत बसल्याच्या नंतर तोंड भरून बोला डोळ्यातून अश्रू त्यांच्या खाली येऊ देऊ नका फक्त एवढं जरी झालं तरी सुद्धा आई वडिलांची सेवा घडल्यासारखं आहे विठ्ठल प्रॉपर्टी कमवतात पण त्याच्या मागे प्रेम त्यांना मिळत नाही सांगू का तुम्हाला प्रेम मिळत नाही प्रेम कीर्तनाला गेलो की लोक आम्हाला दाखवतात महाराज या बांधापासून त्या बांधापर्यंत एकट्या पठ्ठ्याचे मी म्हणलं हळूच आज जाईल म्हणलं एकट्या पठ्ठ्याचे आणि त्याच्या पलीकडे जो बंगला आहे ना महाराज सख्या भावाचा आहे माझ्या
सख्या भावाचा. मी म्हणलं अरे वा, आज येतील ना कीर्तनाला. ती येत नसते कीर्तनाला? अजिबात नाही महाराज. त्याचं माझं 10 वर्ष झालं जमत नाही. त्याच्या दारात पाऊल टाकत नाही महाराज मी. त्याच्या तोंडावरती तोंड नाही महाराज. त्यानं ग्रामपंचायतला पॅनल टाकला, पाडायला 15 लाख रुपये खर्च आले, पण मी त्याच्या बाजूने कधी उभा राहिलो नाही. लोक अहंकाराने सांगतात आम्हाला. मी म्हणलं जाऊ द्या, काही पण असू द्या, पण एक विचारू का? म्हणले विचारा की महाराज. उद्या जर भाऊ गेलाच, जाऊ नाही म्हणलं, उद्या जर भाऊ गेलाच मैतीला जाणार नाही का? म्हणला जाणार की महाराज. भाऊ गेल्याच्या नंतर डोळ्यातून अश्रूच्या धारा येणार नाही का? म्हणला येणार की महाराज. भाऊ ये महाराज. वहिनी रडायला लागली, सांत्वन करणार नाही का? म्हणला करणार की महाराज. भाऊ ये माझा. भावाची लेकरं रडायला लागली, डोळे पुसून तोंडावरून हात फिरवणार नाही का? म्हणला फिरवणार की महाराज. भावाची लेकरं येत, उद्या भावाची लेकरं दुसऱ्या गावात शाळेला निघाली, खिशात हात घालून येतील तेवढे पैसे त्यांच्या हातावरती टेकवणार नाही का? म्हणला टेकवणार की महाराज. का नाही टेकवणार? मी म्हणलं मग हे सगळं भाऊ गेल्यावरती करण्यापेक्षा आहे तोपर्यंत केल्यावरती जमणार नाही का? कुठं गुतलो आपण? कुठं गुतलो महाराज? हे माझं ते माझं ते माझं करत बसलो. अहो रावणाकडे लंका सोन्याची, पण बरोबर काही सुद्धा नेता आलं नाही. तुका म्हणे जाची संपदा, तुका म्हणे जाची संपदा, तुका म्हणे जाची संपदा. आणि टोपलीमध्ये घेऊन तीर्थयात्रेसाठी निघाले. बाप काय असतो शेवटची माझ्याकडे 9 मिनिटं शिल्लक आहेत महाराज तुमची, फक्त एकदम वेळेत थांबेल मी, लक्ष देऊ नाही का? आई वडिलांना टोपलीमध्ये घेतलं आणि तीर्थयात्रेसाठी निघाले. मागचा पुढचा विचार केला नाही, जंगलामध्ये प्रवेश केला आणि एका बापानं सांगितलं, ए श्रावणा तहान लागली रे, 2 गोट पाणी आणतो का? पाणी. श्रावण बाळाने कावड खाली ठेवली, चरवी उचलली आणि पाणी आणण्यासाठी पाणवठ्यावरती गेले. काय आश्चर्य महाराज, जशी काही चरवी बुडवली, बुडबुड बुडबुड आवाज झाला. राजा दशरथाच्या कानावरती आवाज केला, बाण सोडला, सु 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 करत आला आणि तो बाण श्रावणाच्या उराचा वेध घेतला महाराज. काय योगायोग जुळून यावा. हाक मारली, आई ग. श्रावण धरणीवरती पडला. कोणाचा आवाज आला म्हणून राजा दशरथ पळू 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 खाली आला. शेवटी उस दिलं. कोण तू? विचारलं. म्हणलं मी श्रावण, आई वडिलांना तीर्थयात्रेसाठी घेऊन चाललो, तहान लागली म्हणून इथपर्यंत आलो, पण तुमच्या बाणानं आता मला तिथपर्यंत जाता येईल असं सांगता येत नाही महाराज. शर आला तो धावणे आला काळ, विभळला श्रावण बाळ. बाण लागला, बाण महाराज. हे आएगे दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. हे राजाच्या श्रवणी करुणावाने, हृदयाचे झाले पाणी. एक कमी राहू द्या. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी, शोकाकुल झाला म्हणे. आसवे आनुने नयने, तो बदला हत तुझ्या नाशाला. मी पापी
पापी कारण बाळा. राजा दशरथाने सांगितलं, बाळा तुझ्या या नाशाला मीच कारणीभूत आहे, सांग काय करू तुझ्यासाठी. मागचा पुढचा विचार केला नाही. श्रावणाने सांगितलं, ऐका महाराज, माझे आई वडील अंध आहेत डोळ्यानं, त्यांना दिसत नाही. त्यांना सांगू नका तुमच्या श्रावणाने जगाचा निरोप घेतला म्हणून. एवढं पाणी त्यांच्या पुढे नेऊन द्या, त्यांना पाणी पिऊ द्या आणि मग सांगा तुमच्या श्रावणाने जगाचा निरोप घेतला. काय आश्चर्य महाराज. राजा दशरथ पाणी घेऊन गेला, समोर पाणी मांडलं, मागचा पुढचा विचार केला नाही आणि बापाने सांगितलं, हे श्रावणा, का रे बाबा राग आला का तुला? तू आमच्या बरोबर बोलत नाहीस. बोलणारे दोन शब्द, तू जर बोलत नसशील ना हे पाणी तुला राहू दे, आम्ही पाण्याच्या घोटाला सुद्धा हात लावणार नाही. मागचा पुढचा विचार केला नाही. राजा दशरथाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालू झाल्या आणि राजा दशरथाने सांगितलं, ऐका ना महाराज, तुमचं लेकरू ना माझ्या हातून या इहलोकाचा प्रवास संपून निघून गेलं. तुमच्या लेकराला बाण लागला आणि तुमच्या लेकराने या जगाचा निरोप घेतला. त्याची शेवटची इच्छा म्हणून पाणी प्या. आणि काय बापाचं प्रेम महाराज. दोन शब्दामध्ये श्रावण बाळाच्या वडिलांनी सांगितलं, ऐका तुम्ही कोणी असाल, ज्या अर्थी शेवटच्या क्षणाला माझं लेकरू माझ्या बरोबर राहिलं नाही ना, तुम्हाला लेकरं भरपूर असतील पण शेवटच्या श्वासाला तुमच्या बरोबर तुमचं एकही लेकरू नसेल महाराज. आणि काय आश्चर्य घडलं, देवाचा बाप आहे राजा दशरथ, पण शेवटचा श्वास बरोबर आला. एवढी लेकरं होती पण माझा राम वनवासाला जाणार हे शब्द कानावरती पडले आणि या जगाचा निरोप घेतला. त्याला पिता दशरथ असं म्हणतात महाराज. बाप आहे तोपर्यंत कळत नाही महाराज, गेल्याच्या नंतर कळतो त्याला बाप असं म्हणतात. म्हणून सांगतो गड्यांनो, आहे तोपर्यंत प्रेम करा, आहे तोपर्यंत जीव लावा. काल कुणीतरी शतक मारलं म्हणून स्टेटसला ठेवणारी पोरं, क्रिकेटचा देव म्हणून स्टेटसला ठेवतात. अहो आयुष्यभर बांधाच्या या बांधापासून त्या बांधापर्यंत रना काढणारा बाप कधीतरी बघा, कधीतरी त्याच्या झिजलेल्या टाचा बघा, कधी त्याच्या झिजलेल्या चपला बघा. तुमच्यासाठी आयुष्य झिजवलं. तरुण मंडळींना एक विनंती करतो, आहे तोपर्यंत या माणसांवरती प्रेम करा आणि सुंदर जीवन जगा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळ असू द्या आणि असं करता करता जीवन जगा. कोणत्याही मायाजाळामध्ये अभंग नको नको म्हणा तू माया जाळे, नको नको म्हणा तू माया जाळे, नको 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 म्हणा तू माया जाळे, नको नको म्हणा तू माया जाळे, नको 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 म्हणा तू माया जाळे, नको नको म्हणा तू माया जाळे, नको म्हणा तू माया जाळे, वांगिया नको म्हणा तू माया जाळे, तारवाला जवळ सावया, नका बाबांनो. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळा असू द्या आणि असं जीवन जगता जगता शेवटचा श्वास घ्या. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले,
होईना भगवंताचं नाव मुखामध्ये असावं, असं जीवन जगा एवढीच विनंती करतो. ज्यांनी ज्यांनी हात आणले असतील ना, आपण एका पिताश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जमलो. आज एवढं केलेलं जे ज्ञानदान असेल, आज जे केलेलं अन्नदान असेल, आता त्यांना द्यायची वेळ आली. महाराज सगळ्यांनी हात वरती करा आणि अंतःकरणापासून डोळे झाकून बघून